नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. वाचन स्तर संदर्भातील आजच्या या व्हिडिओमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आपण वाचन अधिकाधिक प्रभावी व्हावे यासाठी काही कृती पाहणार आहोत. यासाठी प्रथम कागदाच्या काही चिठ्ठ्या तयार कराव्यात व त्यावर एखाद्या वाक्यातील एक एक शब्द लिहावा. या सर्व शब्द लिहिलेल्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये ठेवाव्यात. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एका वर्तुळात बसवावे. कृतीची सुरुवात झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी बॉक्समधून एक एक चिठ्ठी काढेल व त्यावरील शब्द मोठ्याने वाचेल. अशा प्रकारे पुढचा विद्यार्थी दुसरी चिठ्ठी उचलेल व त्यावरील शब्द मोठ्याने वाचेल. अशा प्रकारे शेवटची चिठ्ठी येईपर्यंत कृती सुरू ठेवावी. सर्व चिठ्ठ्यांवरील शब्द वाचून झाल्यावर गटातील विद्यार्थी हे शब्द जुळवून एक अर्थपूर्ण वाक्य बनवतील व त्या वाक्याचे वाचन करतील. यावेळी शिक्षकांनी सुलभकाची भूमिका घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाचन बनवल्यावर त्यांना प्रबलन द्यावे व अशाच प्रकारे दुसऱ्या वाक्यासाठी चिठ्ठ्या बनवून कृती सुरू ठेवावी. याचे एक उदाहरण पाहू. मी शाळेत खेळतो. या वाक्यातील मी, शाळेत व खेळतो या शब्दांच्या चिठ्ठ्या बनवा व वरील प्रमाणे कृती करून घ्या. शिक्षक मित्रांनो, वाक्य तयार करण्याची ही सोपी व आकर्षक कृती आहे. या कृतीद्वारे आपण सोप्या वाक्यांचा सराव घेऊ शकतो. यासाठी तुम्ही भाषा पेठेतील साहित्याचा देखील वापर करू शकता. अशा प्रकारच्या कृतींमुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अधिक रंजकता येण्यास मदत होते. परिचित मजकुरातील 3 ते 5 शब्दांचे लहान वाक्य सहज वाचणे हेच या कृतीचे मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेत अशा प्रकारच्या कृतीवर अधिक भर देणे अपेक्षित आहे. ही कृती अजून पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना भाषा पेठेतील साहित्याचा वापर करू शकता. विद्यार्थ्यांना वाचन पेटीतील वाक्यपट्ट्या देऊन त्यावरील वाक्य वाचण्यास सांगा. भाषा पेटीतील विविध शब्दपट्ट्या घेऊन अर्थपूर्ण वाक्य बनवण्यास सांगा. यामुळे विद्यार्थी दिलेल्या ठराविक शब्दपट्ट्यांपासून विविध वाक्य बनवतील व नवनिर्मितीचा देखील आनंद घेतील आणि शिक्षण प्रक्रिया देखील आनंददायी होईल. यानंतर आपण दुसऱ्या एका कृतीचा विचार करू. या कृतीचे नाव आहे वाचन झोका. यासाठी आपण पुन्हा एकदा वाक्यपट्ट्यांचा किंवा वाक्यचिठ्ठ्यांचा वापर करू. यासाठी आपण विद्यार्थ्यांना गोलाकार बसवू शकतो किंवा त्यांना एका ओळीत बसवू शकतो. अशा प्रकारे वर्गरचना केल्यावर पहिला विद्यार्थी एक वाक्य वाचेल, मग त्याला अनुसरून पुढचा विद्यार्थी पुढील वाक्य वाचेल. अशा प्रकारे झोक्यासारखा क्रम बदलत एका लयीत वाक्यांचे वाचन करून घ्या. हे वाचन करताना जर एखादा विद्यार्थी चुकला किंवा थांबला तर त्याला पुन्हा संधी द्या व एक फेरी पूर्ण करा. अशा प्रकारे एक फेरी पूर्ण झाली की वाक्यपट्ट्या बदला व नवीन वाक्यांसाठी पुन्हा अशाच प्रकारे कृती करून घ्या. या कृतीमुळे सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभाग घेता येईल. तसेच कोणता विद्यार्थी वाचनात कमी पडतो हे देखील समजेल व त्यानुसार शिक्षक त्याचा अधिक सराव घेऊ शकतील. यासाठी वाक्यांची काही उदाहरणे पाहूया. वाक्य पहिले, एक कोळी जंगलात राहत होता. दुसरे वाक्य, तो फार चतुर होता. तिसरे वाक्य, एकदा त्याने झाडावर एक जाळे विणले. चौथं वाक्य, त्या जाळ्यात एक माशी अडकली. पाचवं वाक्य, माशी खूप घाबरली. आणि 6वं वाक्य, ती सुटण्यासाठी धडपड करू लागली. अशा प्रकारे आपण विविध मनोरंजक वाक्ये घेऊन विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो व विद्यार्थ्यांच्या सुयोग्य वाचनास चालना देऊ शकतो. तुम्ही अशा प्रकारच्या आणखी काही कृती वर्गात वापरून विद्यार्थ्यांना अपेक्षित वाचन स्तर प्राप्त करण्यास सहाय्य करू शकता. तर शिक्षक बंधू भगिनींनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सोप्या वाक्यांचे वाचन करण्यासाठी काही कृती पाहिल्या. या कृती तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत निश्चित कराल अशी अपेक्षा करतो.
पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.